आपल्या आता मी बाबूराव आप्पांनी आपल्यासाठी काय काय काम केलंय ते वाचतोय, त्यानंतर अमोल भैयांनी काय काय काम केलं ते वाचतो आणि त्यानंतर आपल्या काही मागण्या आहेत प्रलंबित त्याचं आपण वाचन करू. गायत्रीताई आणि पार्वतीताई दोघीही उच्च विद्या विभूषित आहेत, MBA डिग्री झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोघींसाठी. आता मी आप्पांनी आपल्या सोसायटीसाठी काय केलंय ते आधी तुम्हाला वाचून दाखवतो. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आपले हे जे स्ट्रीट लाईट्स आहेत सोसायटीमधले, हे सर्व आप्पांनी आपल्याला आता कॉर्पोरेशनच्या लाईनला त्याचा प्रश्न आप्पांनी आपला सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे आपल्या सोसायटीचं खूप सारं ठीक आहे. हा एक प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आठवत असेल की पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याला काही वर्षांपूर्वी अनेक बिल्डिंगना होत होता. त्यावेळेला समीर भाऊ असतील, आप्पा असतील, किरण भाऊ असतील यांनी पर्सनली अनेक बिल्डिंग्सना व्हिजिट करून कुठल्या बिल्डिंगमध्ये किती पाण्याचा फ्लो येतोय, किती वेळ पाणी येतंय हे चेक केलेलं आहे आणि याचे अनेक जण साक्षीदार आहेत. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा इव्हेंट म्हणजे BBSM. यंदा आपल्या मोहननगरच्या 7 टीम BBSM मध्ये आहेत. प्रत्येक टीममध्ये 20 खेळाडू, असे टोटल 140 खेळाडू त्यात पार्टिसिपेट करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर प्रत्येकाला अगदी वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील, जसं की आपले शिंदे मामा मागच्या महिन्यात त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं. 15 मिनिटात किरण भाऊंचा फोन आला, मामा तुम्ही काही बघू नका, सगळं आम्ही बघू. 3 ते 4 वर्षापूर्वी आपल्या एका मित्राच्या वडिलांचं दुःखद निधन झालं. आम्हाला काहीच माहीत नव्हतं की बाणेर स्मशानभूमीमध्ये ती विद्युत वाहिनीसाठी काय प्रोसेस आहे, क्षेत्रीय कार्यालयात जाऊन कसा फॉर्म भरावा लागतो. आम्ही फक्त समीर भाऊंना फोन केला, सगळी माणसं त्यांनी अरेंज करून दिली. त्यानंतर आपल्यापैकी अनेक जणांनी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, प्रॉपर्टी टॅक्स रिलेटेड अनेक इश्यूंमध्ये आपण साहेबांच्या ऑफिसला व्हिजिट दिलेली आहे. हे आपल्या सोसायटीसाठी त्यांनी केलंय. प्रभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या हायवेच्या पलीकडे जे मुरकुटे गार्डन डेव्हलप झालंय, आपलं क्लब हाऊस गार्डन डेव्हलप होण्याच्या आधी आपण सगळे मुरकुटे गार्डनला जात होतो, ते आप्पांनी डेव्हलप केलेलं आहे. राहुल आर्कस आपल्याला माहिती असेल, ननावरे चौक त्याच्या पलीकडे आता एक रस्ता चालू झालाय जो डायरेक्ट पॅन कार्ड क्लब रोडला जॉईन होतो, ज्याच्यामुळे बाणेरच्या रस्त्याने होणारी ट्रॅफिक याचा बऱ्यापैकी इश्यू सॉल्व्ह झालाय. तोही रस्ता आप्पांनीच केलेला आहे. त्यानंतर आपल्यापैकी बरेच जण सूसच्या मागच्या रस्त्याने फेज 3 ला ऑफिसला जातात. तो सूसचा रस्ता आधी खूप निमुळता होता, तिथे एक मोठा ओढा होता. तो रस्ता रुंद करण्याचं काम आणि सनीज वर्ल्डच्या इथे एक चढ आहे मोठा, आपल्याला कल्पना असेल की आता तो चढही काढण्याचं पूर्ण काम चालू आहे. आपल्यापैकी अनेकांनी तिथे आप्पांना बघितलं असेल. त्यानंतर आणि आपल्या सर्वांना दिवाळी सरंजामची कल्पना आहेच. आता मी अमोल भैयांचं काम वाचतो. अमोल भैया, आपलं जे डीमार्टच्या समोर ऑफिस आहे तिथे आपल्यापैकी अनेक जणांनी त्यांच्या बाळांना लसीकरणासाठी नेलेलं आहे. आधार कार्ड रिलेटेड अनेक इश्यूंसाठी आपल्या ऑफिसला अनेकांनी व्हिजिट केलेलं आहे. मिशन निर्मल अंतर्गत मोहननगरमधील जे आपण रस्ते साफ केलेले आहेत ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि चौकात आपले ट्रॅफिक वॉर्डन उभे असतात तेही सगळ्यांनी बघितलेलं आहे. याशिवाय आपणही अनेक सामाजिक उपक्रम करता, दिवाळी सरंजाम, हुरडा पार्टी, यामध्ये अनेकांनी आमच्या सोसायटीतल्या भाग घेतलेला आहे. आता फक्त आमच्या 3 ते 4 छोट्या पेंडिंग मागण्या आहेत आप्पा. जसं की बिटवाई चौकात अनेकदा ड्रेनेजचा इश्यू वारंवार होतो, त्यावर आपण एक परमनंट सोल्युशन द्यावं. आणि ट्रॅफिकचा इश्यू,
तर एक अंडरपास आम्हाला द्यावा बिटवाईच्या इथे, आणि बिटवाईच पासून राधा चौक पर्यंत सर्व्हिस रोड पूर्ण करून द्यावा. आणि गडकरी साहेबांकडे आपण जी व्हिजिट दिली होती त्या संदर्भात त्याचंही आपण आपल्या भाषणात सांगावं. MNGLचं कनेक्शन आमच्या दारापर्यंत येऊन पोचलंय, पण हायवे क्रॉसिंगची परमिशन न मिळाल्याने ते अजूनही चालू नाही झाले. हा, आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, आपल्या प्रभागात अनेक अशी घरं आहेत की ज्यांचे मुलं परदेशात कामाला आहेत, तर आपण एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चालू करावं आणि त्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं, ही आमची सर्वांची मागणी आहे. एक शेवटचंच बोलतो आप्पा, लोकसभेच्या वेळेला आपण इथे मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली होती. ते विजयी झाले, खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले. चंद्रकांत दादांसाठी आपण विधानसभेच्या वेळेला सभा घेतली होती, तेही विजयी झाले, आमदार झाले आणि राज्यात मंत्री झाले. सो संकेत असा आहे, ज्या ज्या वेळेला आपण मोहननगरला सभा घेतली आहे तो उमेदवार विजयी तर होतोच, शिवाय त्याला एक चांगलं पदही मिळतं. आपण सर्वजण पूर्ण पॅनल प्रचंड बहुमताने विजयी व्हावं आणि आप्पा आपल्याला महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याला आणि अमोल भाई यांना मिळावं आणि त्या पदाचा वापर आपण हायवेच्या पलीकडील या पूर्ण भागाचा विकास आणि कायापालट करण्यासाठी कराल, अशी अपेक्षा स्वामींचरणी, माझ्या बल्लाळेश्वर चरणी करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी विनंती करतो गायत्रीताई, आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं.